हरि ओम. प्रार्थना करूया. हरिओम. डोळे शांत मिटा, पाठीचा कणा ताठ, हाताची ज्ञानमुद्रा, पाठी संथ श्वसन. प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. डोळे सावकाश उघडायचे. आज आपलं व्याख्यान योगाभ्यासाची पूर्वतयारी असं आहे. आपण योगशास्त्राचे स्वरूप हा विषय मागच्या वेळी समजून घेतलेला आहे. तर योग हा सुखी आणि समृद्ध जीवनाचा राजमार्ग आहे हे आपण त्यावेळी बघितलं. आणि शिवाय आपण आपल्या मनावरती कसा ताबा ठेवायचा हे सुद्धा आपण बघितलं. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हा श्लोक आपण बघितला. नंतर आपण योगा चित्तवृत्ती निरोधा हा आपण श्लोक बघितला. त्याच्यामध्ये माझं एक थोडं सांगायचं राहिलं, म्हणजे योगामुळे चित्तवृत्तींचा निरोध हा म्हणजे हा उपयोग म्हणजे असं सांगितलेलं आहे. पण म्हणजे विरोध नाही हे लक्षात घ्यायचंय. निरोध म्हणजे ताबा आहे. तर आपल्या चित्तवृत्ती म्हणजे मनातल्या विचारांवर आपल्याला ताबा ठेवायचा आहे, विरोध करायचा नाहीये त्यांना. असं आपण ते माझं थोडंसं सांगायचं राहिलं होतं म्हणून मला ते आज सांगायचं होतं. नंतर योगाची आपण 8 अंग बघितली. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. ही तुम्ही जरा लक्षात ठेवा. ह्यांचा क्रम पण लक्षात ठेवा. आणि आता आपण योगाभ्यासाची पूर्वतयारी हा विषय समजून घेऊ. म्हणजे काही आपल्याला योगाभ्यास करायचा म्हटल्यावरती आपल्याला काही पथ्य पाळणं आवश्यक आहे आणि काही व्यक्तिगत बंधनं पाळणं आवश्यक आहे. म्हणजे आपण यमनियमांबद्दल बघितलेलं आहे की यम म्हणजे समाजात वागण्यासाठीचे नियम आणि नियम म्हणजे स्वतःसाठीचा आहार विहार कसा असावा हे सांगणाऱ्या गोष्टी आहेत. तर त्याचंच अजून एक पुढची पायरी आपण असं म्हणू. स्वतःसाठी काय काय करायचंय किंवा कोणी योगाभ्यास करावा कोणी नाही करावा हे सांगणारं हे आहे. एकच मिनिट मी शेअर स्क्रीन करून योगाभ्यासाची पूर्वतयारी. तर आज आपल्याला हे विषय बघायचे की योगाभ्यासाची वयोमर्यादा काय आहे, वेळ काय आहे, जागा, आसन, पोशाख, शारीरिक अवस्था, आहार, महत्वाच्या गोष्टी आणि महिलांसाठी काही विशेष गोष्टी सांगितल्यात ते आज आपण बघणार आहोत. म्हणजे ह्या बऱ्याचशा गोष्टी याच्यातल्या कॉमन सेन्सच्या सुद्धा आहेत, पण तरी आपण एकदा त्यांची नीट माहिती करून घेऊया. तर पहिला भाग आहे तो योगाभ्यासाची वयोमर्यादा. म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न असतो की हा योगाभ्यास मला जमेल का, असा प्रश्न बरेच वेळा आपल्याला पडतो. तर त्या संदर्भात योगामध्ये काय सांगितलंय तर वय वर्ष 10
ते वयवर्ष 80 ह्याच्यापैकी कोणीही योगाभ्यास करू शकतो. म्हणजे बाकीचे खेळ तुम्ही बघितले तर आपण थोडेसे योग्य वेळी सुरू केले तरच ते आपण खेळू शकतो किंवा तो प्रकारचा व्यायाम करू शकतो. पण काही मर्यादा आपल्यावरती येऊ शकतात, काही दुसरे खेळ व्यायाम करण्याच्या दृष्टीने. पण योगाभ्यासाला तसं नाहीये. 80व्या वर्षापर्यंत सुद्धा आपण म्हणजे शिकवायला सुद्धा सुरुवात करू शकतो, असं आहे. तर त्या संदर्भामध्ये हट्टप्रदीपिकेमध्ये एक श्लोक सांगितलेला आहे. युवा वृद्धोति वृद्धो वा व्याधितो दुर्बलोपि वा अभ्यासात सिद्धिमाप्नोति सर्वयोगेष्वतंद्रितः. म्हणजे युवा, वृद्ध, अतिवृद्ध, म्हणजे युवा असू दे, वृद्ध असू दे, अतिवृद्ध असू दे किंवा व्याधित म्हणजे काही त्यांना आजार झालेला आहे असे असू देत किंवा दुर्बल असू देत म्हणजे ज्यांना शक्ती कमी पडते असे असू देत. ह्या सर्वांनी सुद्धा जर योगाभ्यास निर्लसपणे केला तर त्यांना योग साध्य होतो. असा हा हट्टप्रदीपिकेतला श्लोक आहे, जो हट्टप्रदीपिका ही साधारण 1400 ते 1600 ह्या काळामध्ये लिहिले गेलेली आहे. फक्त लहान मुलांनी योग करू नये असं सांगितलंय. आणि त्याच्या संदर्भात जर 120 वर्ष असं एक साधारण पूर्वीच्या काळाचं ॲव्हरेज धरलं लोकांचं वयोमान, तर त्याच्या 10% म्हणजे 12व्या वर्षापर्यंत योगासनं करू नयेत असं सांगितलेलं आहे. आणि त्याला शास्त्रीय कारण पण आहे. कारण तोपर्यंत मुलांच्या हाडांची वाढ झालेली नसते. अस्थिसमूहन ही प्रक्रिया सुरू असते. म्हणजे हाडं बळकट होणं, वाढणं, त्यांची वाढ होणं हे सुरू असतं. त्याच्यामुळे त्या काळामध्ये जर जास्तीचे ताण आले मुलांच्या अवयवांवर तर त्यांना अपाय होण्याची शक्यता असते. म्हणून योगाभ्यास हा लहान मुलांसाठी सांगितला नाहीये. 12 वर्षाच्या पुढे योगाभ्यास केला तरी चालेल असं सांगितलेलं आहे. आणि आता योगाभ्यास कोणी म्हणजे वय जरी आपलं कमी जास्ती असलं तरी आपापल्या क्षमतेप्रमाणेच करायचं. हे मी बरेच वेळा करताना सुद्धा सांगत आलेलोच आहे. पण प्रत्येकाची शरीर प्रकृती भिन्न असते आणि वय पण कमी जास्त असतं. प्रत्येकाची पूर्वीची काही काही व्यायामाची पद्धत हे ते त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापल्या हिशोबाने आपला आपला विवेक पाळून योगाभ्यास करणं आवश्यक आहे. आता आपण योगाभ्यासाची वेळ कधी आणि किती वेळ हे असं बघूया. तर काही जण योगाभ्यास सुरू करतात किंवा आता आम्ही ते 21 डे चॅलेंज घेतलं तर त्यावेळी तेवढ्यापुरते योगासनं केली, पण नंतर पुढे कदाचित लोकांनी केली नसतील. पण तसं न करता हा एक नियमित अभ्यास आपला चालू राहायला पाहिजे आणि तो पण ठरलेला असावा. म्हणजे रोज किती वेळ करायचा हे पण ठरवलेलं असलं पाहिजे आणि कधी करायचा हे पण एक थोडंसं फिक्स्ड असेल तर चांगलं. तर रोज साधारण 1 तास तरी योगाभ्यास करावा असं पुस्तकांमध्ये सांगितलेलं आहे. माझा अनुभव असा आहे की मी तर आठवड्यात 6 वेळा करतो. पूर्वी मी समजा एक 7-8 वर्षापूर्वी 3 वेळा वगैरे करत असेल. पण त्यानंतर मी आता जवळ-जवळ रोजच करतो. 6 दिवस तरी करतो. तर सुरुवात जे करतायत त्यांच्यासाठी मला म्हणायचं की त्यांनी 3 दिवस योगाभ्यास करावा आणि मग 3 दिवस त्यांनी दुसरं काहीतरी व्यायाम करावा. कारण लोकांना एकतर योगाभ्यासामुळे आसनं केल्यामुळे पुरेसा व्यायाम होईल का नाही अशी एक शंका सुद्धा मनात असते आणि आपल्याला काहीतरी एरोबिक म्हणजे हृदयासाठी पण काहीतरी व्यायाम करावा असं वाटत असतं. तर मी त्यांना सांगतो की तुम्ही 3 दिवस तरी योगासनं 1-1 तास करा आणि उरलेले 3 दिवस तुमचे आधीचे काही व्यायाम असतील, चालणं, सायकलिंग, पळायला जाणं, काही दुसरे खेळ खेळत असाल, काही असाल, तर 3 दिवस तरी योगासनं करा. म्हणजे एकतर तुम्हाला म्हणजे रोजच्या आरोग्यात तर फायदा होईलच, पण ते तुम्ही जे खेळ खेळताय,
किंवा जे काही बाकी व्यायाम करत आहे त्याच्यातही तुम्हाला फायदा होणार आहे. म्हणजे ही आपली जी फ्लेक्झिबिलिटी जी वाढणार आहे त्याच्यामुळे सायकलिंग करणं किंवा काय बॅडमिंटन काही खेळत असाल त्याच्यामध्ये ज्या इंजुरी होण्याची तुम्हाला जी शक्यता आहे ती कमी होण्याला ह्याचा खूप फायदा होतो असं मला वाटतं. म्हणजे माझ्याच बाबतीत सांगायचं झालं तर माझा पाठीचा समजा 33व्या वर्षी वगैरे खूपच पाठीची अवस्था वाईट होती आणि तेव्हा मला साधारण एक जे डॉक्टर भेटले ते म्हणले 36व्या वर्षी की तुला आता बॅडमिंटन टेनिस हे खेळणं अशक्य म्हणजे तुझ्या आता आयुष्यामध्ये तुला पुढे. पण साधारण एक 7-8 वर्ष योगासनं करून करून मी आता ते खेळ खेळू शकतो. म्हणजे बॅडमिंटन खेळू शकतो किंवा बाकी टेनिस सुद्धा म्हटलं तर खेळू शकतो. तर अशी आपल्या म्हणजे शरीराची तयारी होते. त्यासाठी योगासनाचा अभ्यास हा पूरक आणि असा चांगला आवश्यक आहे असं मी म्हणेन. आणि दिनचर्येमध्ये दिवसात कधी करावा? तर दिवसात सकाळची वेळ ही सगळ्यात चांगली वेळ आहे. एकतर आपण फ्रेश असतो, मन सुद्धा थोडंसं शांत असतं. कारण मनाचाही जेव्हा आपल्या योगाभ्यासात संबंध आहे, तेव्हा ते खूप महत्त्वाचं आहे. शांत मन आणि शरीर सुद्धा ताजंतवानं असं असेल, तर चांगला योगाभ्यास होतो. तर सकाळची वेळ ही सगळ्यात उत्तम आहे. त्यातही जे ब्राह्म्य मुहूर्त म्हणतात किंवा खूप लवकर 5-6 ही अतिशय आयडियल वेळ आहे. पण त्याच्याऐवजी 6 ते 7 ही जरा थोडी प्रॅक्टिकल वेळ आहे असं आपण म्हणू सध्याच्या काळामध्ये. त्यामुळे आणि अंघोळ करून वगैरे असं आपल्याला ते करायला सांगितलंय खरं तर. पण तेवढंसं ते सुद्धा प्रॅक्टिकल नसतं. तर 6 ते 7 ही वेळ सगळ्यात चांगली योगासनाच्या दृष्टीने. कारण तुम्ही बघा 7 नंतर सुद्धा काही ना काहीतरी बाहेरचे आवाज चालू होतात, घरातले लोकं उठतात, असंही तुम्हाला ते जाणवत असेल. आणि दिवसा म्हणजे अगदी काही काही जणांना शक्यच नसतं, की काही सकाळी लवकर ऑफिसला जायलाच लागतं किंवा असं काही सकाळी कामं असतात बायकांना, घरातली कामं असतात. तर त्यांना जर संध्याकाळची वेळ गाठायची असेल, तर त्यांनी थोडंसं जेवणाची वेळ सांभाळायला लागते. म्हणजे आता ते थोडंसं पुढे येणारच आहे, की जेवणानंतर किती वेळाने योगाभ्यास करावा. तर ते त्या 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 दृष्टीने जर तुम्ही संध्याकाळी 5 ते 6 करणार असाल किंवा काय 7 ते 8 किंवा काय जशी ती वेळ असेल, त्याच्याप्रमाणे तुम्हाला थोडंसं तुमचं जेवायचं शेड्यूल म्हणजे थोडंसं ॲडजस्ट करायला लागेल. म्हणजे आता आपल्याकडे जे अमेरिकेतले लोकं येतात, ते बहुतेक संध्याकाळी 5-6 वाजता जेवून घेतात आणि मग नंतर 8:30-9ला सुद्धा योगासनं करतात. आता योगाभ्यासाची जागा कशी पाहिजे हे बऱ्यापैकी ह्याच्यातल्या कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत, की मोकळी, स्वच्छ, हवेशीर अशी जागा पाहिजे. तिथे खूप जास्ती प्रकाश नको, खूप जास्ती वारा नको. म्हणजे कमी पण नको प्रकाश, जास्ती पण नको. हवा पण खूप जास्ती अंगावर अशी बोचती अशी हवा नको. ह्या बऱ्याचशा गोष्टी कॉमन सेन्सच्या आहेत. आपण त्याच्यातलं बराचसा जसं आपल्या घराची सिच्युएशन असेल त्याच्याप्रमाणे आपण तो प्रयत्न करत असतो, की जेवढी आपल्याला चांगली आणि योग्य जागा मिळेल हे आपण बघत असतो. म्हणजे हट्टप्रदीपिकेमध्ये असं योगाभ्यास कसं करावा ह्याच्यासाठी कुटी कशी बांधावी असा एक मोठा म्हणजे श्लोक आहेत, बरेच श्लोक आहेत. त्याच्यामध्ये काही-काही चांगल्या गोष्टी, अशा गमतीदार गोष्टी काही-काही आपल्याला वाटू शकतात अशा सांगितलेल्या आहेत, की कुठे ही म्हणजे अशी फार एकांतात पण नको, पण फार एकदम गावांच्या जवळ पण नको. तर फार लांब का नको, तर आपल्याला भिक्षा मागून आपल्याला हे करायची आहे, म्हणजे आपला उदरनिर्वाह करायचा आहे, तर तो मिळण्याची पण सोय पाहिजे. किंवा त्याचं कुंपण पण कसं पाहिजे, त्या कुटीला दार कसं पाहिजे, छोटं दार पाहिजे. खाली वाकून जायला पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे आपल्यात जातानाच त्याच्यामध्ये आपल्यामध्ये नम्रता आली पाहिजे वगैरे अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. योगाभ्यासाची जागा कशी पाहिजे याच्यामध्ये. पण आता आपण प्रॅक्टिकली तो विचार करून साधारण आपल्याला 4 ते 6 फूट जागा आपल्याला पाहिजे. म्हणजे हात-पाय आपण दोन्ही बाजूला जरी लांब केले, तरी ते इकडे-तिकडे कुठे लागायला नको. असं असलेलं चांगलं. आणि
वेळ आणि जागा ह्या दोन्ही एकाच ठिकाणी असलेल्या चांगल्या. म्हणजे आपण रोज तिथेच अभ्यास करावा आणि हे सुद्धा प्रॅक्टिकल नाहीये, पण असं सांगितलेलं आहे की म्हणजे पंचमहाभूतांमध्ये पृथ्वी तत्व आहे. म्हणजे आपण जिथे बसतो ती जागा, त्याला पृथ्वी तत्व म्हटलंय. तर त्या शक्तीची अनुकूलता आपल्याला मिळण्यासाठी सुद्धा त्याच जागेचं महत्व आहे. आता योगाभ्यासासाठी आसन म्हणजे आता म्हणजे त्यांनी सांगितलंय की अगदी पूर्ण खालती जमिनीवर पण करू नये, कारण काहीतरी आच्छादन तर पाहिजे. तर त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळी व्याघ्राजीन म्हणजे वाघाचं कातडं हे थोडंसं दुय्यम समजलं जातं. मृगाजीन हे म्हणजे हरणाचं कातडं हे सगळ्यात चांगलं समजलं जातं. ह्याच्यामध्ये सुद्धा हरणामध्ये सत्वगुण असतात आणि व्याघामध्ये सिंह म्हणजे हिंस्त्र गुण असतात. तर म्हणून हरणाचं कातडं वापरा असं सांगितलेलं आहे. पण सध्याच्या काळात आपण त्याचं कातडं बितडं मिळवलं तर आपल्याला पोलीस पकडतील. तर त्यासाठी आपलं नेहमीची मॅट ही आपण सतरंजी किंवा कांबळं हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की कांबळं तुम्ही वापरा. म्हणजे जर मृगाजीन आणि व्याघ्राजीन नाही मिळालं तर साधं कांबळं वापरू शकता. नाहीतर मग आपली सतरंजी आहेच, ती फक्त स्वच्छ वगैरे पाहिजे. हा सुद्धा थोडासा कॉमन सेन्सचा भाग झाला. आता अभ्यासासाठी पोशाख. पोशाख हा सैलसर पाहिजे. थोडा असा अंगाला घट्ट असलेला नको. म्हणजे त्यात सुद्धा पुरुषांकरता आणि महिलांकरता वेगवेगळं सांगितलेलं आहे. पुरुषांसाठी अर्धी विजार बनियान असं सांगितलेलं आहे. किंवा जर थंडी वाजत असेल तर एखादा अर्ध स्वेटर घालायला हरकत नाही. आणि महिलांसाठी तसा सलवार कमीज हा चांगला सांगितलाय. पण जर तुम्ही स्लॅक वगैरे वापरत असाल तर थोडासा आपल्या स्नायूंवरती ताण येण्याची शक्यता असते. त्यामुळे तसे स्लॅक्स वगैरे तसे रेकमेंडेड नाही आहेत. पण आता सध्या आपण आपल्याला जे योग्य वाटतं ते प्रमाणे आपण हे करत असतो. आणि महिलांसाठी त्यांनी केशसंभार पण सांभाळायला सांगितलंय. म्हणजे तो नीट बांधून ठेवावा हे त्यांनी मुद्दामून सांगितलेलं आहे. आता आपण शारीरिक अवस्था आणि थोडी पथ्य बघू. म्हणजे जसं आपण म्हटलं की आहार विहाराची काही बंधनं आपण पाळणं आवश्यक आहे. तर मुख्यतः आपल्या आसन आणि प्राणायामासाठी आपलं पोट म्हणजे जठर हे पूर्णपणे रिकामं पाहिजे. स्टमक हे पूर्णपणे आमाशय रिकामं पाहिजे. कारण आपण खाल्लेलं अन्न अन्ननलिकेमार्फत आत जाऊन जठरामध्ये त्याचं पचन सुरू होतं आणि त्या जठरामध्ये ते अन्न साधारण 3 ते 3.5 तास असतं. आणि तोपर्यंत पुढे जे लहान आतड्यामध्ये अन्न जातं त्याचं तोंड उघडत नाही. म्हणजे जठराच्या इथे एक जे तोंड आहे ते बंद असतं आणि तिथून अन्न पुढे जात नाही. जोपर्यंत त्या अन्नाचं योग्य प्रकारे पचन झालेलं नसेल तर तोपर्यंत ते अन्न खालती जात नाही असं असतं. तर ते 3-3.5 तास आपल्या साधारण जठरामध्ये ते असतं आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया होत असतात. बरीच पाचक द्रव्य त्याच्यामध्ये येत असतात. पोटाची हालचाल होत असते. त्याच्यामुळे सुद्धा त्याच्यावर दाब पडत असतो. त्या अन्नावरती दाब पडत असतो. आणि त्याच्यामुळे ते ढवळलं जाऊन त्याचं सगळ्याचं पचन चांगल्या प्रकारे होतं आणि मग साधारण 3-3.5 तासानंतर ते अन्न पुढे लहान आतड्यात ढकललं जातं. मग तिथून ते पुढे मोठ्या आतड्यात वगैरे जातं. तर हे जेव्हा अन्न आपल्या जठरामध्ये असतं तेव्हा योगासनाचा अभ्यास करणं तितकासा योग्य नाही. म्हणजे तुम्ही इतर खेळांमध्ये आणि योगासनामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण बरीचशी आसनं ही पोटासाठी करतो. म्हणजे मी बरेच वेळा तुम्हाला सांगितलं असेल की यांनी पोटावरती दाब येतोय, पीळ येतोय, ताण येतोय. तर ही बरीचशी आसनं आपण त्याच्यासाठी करत असतो. तर त्यामुळे हा जो दाब तुमच्या जे जठरावरती आला तर त्या अन्नाचं पचन होणार नाही किंवा ते अन्न उलटून सुद्धा बाहेर पडू शकतं.
कारण जठराच्या वरच्या बाजूला अन्न नलिकेत जायला किंवा आपल्या घशा आणि तोंडामध्ये यायला असं काही तोंड बंद नाहीये. म्हणजे तिथे काही ते काही झाकलेलं नसतं. त्यामुळे ते अन्न वरती येण्याची शक्यता असते. म्हणून आपण अन्न खाल्ल्यानंतर साधारण 3 ते 3.5 तास योगाभ्यास करू नये. एकदा ते अन्न पुढे लहान आतड्यामध्ये द्रवरूपात किंवा पुढे सरकलं की एकतर ते जठर आणि लहान आतड्यातलं मधलं तोंड बंद होतं आणि त्यामुळे ते पुढे गेल्यानंतर त्याचा एवढा काही अपाय होत नाही. आणि आपण बघतो की पोटाला आपण दाब देतो, पीळ देतो, कपालभाती वगैरे मध्ये करताना आपण पोटाची खूप हालचाल करतो. त्यामुळे पोट मोकळं असणं हे खूप सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर पोटा खाल्ल्यानंतर 3-3.5 तास आणि पाणी किंवा तुम्ही द्रव पदार्थ, पाणी प्यायलं तर ठीक आहे, पाण्याचं एवढं काही नाही, पण तुम्ही चहा, कॉफी, काही सरबत वगैरे घेतलं असेल तर त्यानंतर 1 तासाने योगाभ्यास करणं योग्य आहे. तोपर्यंत योगाभ्यास करायचा नाही. आणि शिवाय योगाभ्यास करून झाल्यानंतर कधी पेयपान करावं किंवा अन्न घ्यावं, तर ह्याच्या संबंधी सुद्धा सांगितलेलं आहे. तर ते सांगितलंय की योगाभ्यास करून झाल्यावर 2 तास अन्न खाऊ नये. कारण पोटावरती आणि पूर्ण शरीरावरती काही ताण, दाब, पीळ आलेले असतात. ते पूर्ववत येण्यासाठी 2 तास लागतात. आणि पेयपान करण्यासाठी सुद्धा 1 तास सांगितलेला आहे. परत पेयपान म्हणजे काय, तुम्ही सरबत, बाकी दूध वगैरे ह्या गोष्टी त्या सुद्धा तुम्ही 1 तासापर्यंत. पण अगेन ह्या प्रॅक्टिकल नाही आहेत. आपण सकाळी 7:15 ते 8:15 योगासनं करतो आणि नंतर आपली लगेचच नाश्त्याची वेळ होते, कारण आपल्याला पुढे कामाला जायचं असतं. त्यामुळे हे एवढं प्रॅक्टिकल नाहीये. पण दुसरं जे आहे ते तेवढं पाळावं, की एकतर आपण म्हणून सुद्धा सकाळी योगाभ्यास करणं हे चांगलं. म्हणजे त्याच्यामुळे आपल्या सकाळी आपलं पोट मोकळं असतं, त्यामुळे तो काही प्रश्नच येत नाही. संध्याकाळी तुम्ही जर करायला गेलात तर तेव्हा तुम्हाला ती काळजी घ्यायला लागेल. आता आहार कोणता घ्यावा हे आपण बघूया. तर आहार आपल्याला माहिती आहे की एकतर मांसाहार तर नाही करायचा आहे. म्हणजे जे योग साधक आहेत त्यांनी मांसाहार करायचा नाहीये, कारण ते तमोगुण असतात, तामस गुण असतात मांसाहारामध्ये. त्याप्रमाणे आपलं विचार सुद्धा तम होतात हे आपल्याला माहिती असतं. त्याच्यामुळे शाकाहार हा तर सांगितलेलाच आहे. सत्वगुणांची वृद्धी करणारा असल्यामुळे योगाभ्यासासाठी उपकारक ठरतो. आणि तुम्हाला हेही माहिती असेल की आपण जे अन्न खातो त्याप्रमाणे आपलं शरीर आणि मन किंवा आपले विचार हे सुद्धा दोन्ही आपल्या ह्याच्यावर फरक पडत असतो. त्याच्यामुळे मांसाहार नाही सांगितलेला आहे आणि शिवाय तामसी आहार सुद्धा नाही सांगितलेला आहे. आपल्याला एक आहाराचं वेगळं व्याख्यान आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जास्ती काय खावं, काय नका खाऊ हे अजून त्याच्यामध्ये डिटेलमध्ये येणार आहे. आणि आता योगशास्त्रामधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण बघूया. की आपण आधीच ऐकलेलं आहे की योग हा सर्वांगीण विकास करणारं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करणारं असं हे एक शास्त्र आहे. तर आपण फक्त 1 तासाचा योगाभ्यास करून तसं भागणार नाहीये. आपण पूर्ण वेळ हळूहळू आपण त्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजेत. म्हणजे आपण हा योग जो आहे तो आपल्या जीवनात आला पाहिजे. दिवसभर आपण योगाचं आचरण केलं पाहिजे असं आपण म्हणू. पण हे सुद्धा लगेच होणं अवघड आहे. आपण हळूहळू त्या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत. पण एकदा आपण ह्या योग मार्गावर आलो, की आपल्याला ते पुढचं सगळं करणं सोपं जाणार आहे. जसं आपण आधी एकदा मी तुम्हाला सांगितलंय, की यम-नियम, आसन, प्राणायाम ह्या सगळ्या जी अंग आहेत, ती एकमेकांवर अवलंबून आहेत. म्हणजे आपण जे काही आपलं नॉर्मल रुटीन चालू आहे, त्याच्यामध्ये थोडा-थोडा योगाभ्यास करायला लागलो, की आपल्याला यम-नियम पाळण्याची अजून इच्छा होते. आणि आपण जसे-जसे आपण चांगले यमनियम पाळायला लागतो, तसं-तसं आपण
अधिक चांगला योगाभ्यास करू शकतो किंवा ज्या पुढच्या प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ह्या ज्या गोष्टी आहेत, त्याही आपल्याला चांगल्या जमायला लागतात. असे ते अंग एकमेकांवरती अवलंबून असल्यामुळे त्या दृष्टीने आपण जरा प्रयत्न करायचा आहे. आता पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे व्यसनांपासून दूर राहायचंय. तर ह्याच्यामध्ये व्यसनमध्ये चहा, कॉफी हे सुद्धा व्यसन म्हणून सांगितलेलं आहे. तर तुम्हाला ती जर सवय असेल तर ती हळू प्रयत्न करा. मला 2 वर्षापासून मी आता चहा, कॉफी बंद केलेलं आहे. मी आश्रमात गेलो होतो नाशिकला, तेव्हापासून मी चहा, कॉफी बंद केले. तसंही मी अगदी सकाळी उठल्यावर मला चहा लागायचाच असं काही नव्हतं. कधीतरी ऑफिसमध्ये मित्रांबरोबर चहा पिणं किंवा कधीतरी मित्र भेटले तर कॉफी पिणं असंच मी पूर्वीपासून सुद्धा करायचो. त्यामुळे मला तसं ते एवढं अवघड नव्हतं, की चहा, कॉफी बंद करणं. पण काही जणांना ती सवय असते. म्हणजे त्यांचा दिवसच चालू होत नाही चहा प्यायल्याशिवाय अशी अशी बऱ्याच जणांची हे असते. धारणा असते असं म्हणू किंवा शरीराला एक सवय झालेली असते. शिवाय ती मनालाही सवय झालेली असते. ते मेंटल ब्लॉक आहे असं आपण म्हणू त्याला. तर तर ती सवय असते. तर ती हळू कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. शिवाय उत्तेजक पेय, धूम्रपान, मद्यपान हे तर तुम्ही कोणी करत नसालच त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही. पण ह्या गोष्टी तर दूर राहायचंच आहे. आणि जसं शरीर आणि मन यांचा परस्पर संबंध आहे, तसाच शरीराबरोबर मनावरही नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता सुरुवातीला लगेचच आपल्याला ह्या काही गोष्टी तंतोतंत पाळणं काही जमणार नाहीये. म्हणजे मी सुद्धा आता योगासनं 10-1 वर्ष करतोय. त्यानंतर अर्थात मी योग शिक्षक जरा थोडं लवकर करायला हवं होतं. म्हणजे मग मला ही पुस्तकं जरा वाचायला लवकर मिळाली असती आणि मी त्याच्यातनं जास्ती चांगलं यमनियम पालन केलं असतं असं मला आता वाटतं. पण काही हरकत नाही. आपण योगाभ्यास हा असा काय जन्मजन्मांतरीचा आहे असं म्हणू. मी तुम्हाला मागे एकदा कधीतरी सांगितलं असेल, की ह्या जन्मात आसनं नाही जमली तरी पुढच्या जन्मात जमतील. असं म्हणून आपण आसनं करत राहायची किंवा जे काही आपण या योग मार्गावर आलो आहे, तो चालू ठेवायचा. तर हे लगेच जमणाऱ्या गोष्टी नाहीयेत. त्यासाठी हळू प्रयत्न करायचा आहे. पण होतं काय, की आपल्याला म्हणजे चहा, कॉफी प्यायचं नाही, हे एक बंधन वाटत असतं. म्हणजे अरे काय त्रास नाही, हे काय योगाला जायचं म्हणजे काय चहा, कॉफीच प्यायची नाही म्हणजे मग आमचं कसं होणार? मग जगात जगायचं कसं वगैरे असंही लोकं म्हणू शकतात, की चहाच नाही प्यायचा तर मग काय मजा आहे वगैरे. असं एक आपल्याला ती बंधनं आपल्यावर येतायत असं वाटत असतं. पण खरं तर आपण आधी बंधनात असतो आणि त्या बंधनांपासून मुक्ती ही खरं तर आपल्याला अपेक्षित आहे. म्हणजे आपल्याला रोज चहा, कॉफी घेतल्याशिवाय कामच होत नाही. हे एक खरं तर बंधन आधीचच आहे. म्हणजे त्यांचा दिवसच चालू होऊ शकत नाही. हेच एक बंधन आहे. तर ह्या बंधनातूनच आपल्याला मुक्ती मिळवायची म्हणजे की ही जी आपली एक रिस्ट्रिक्शन झालेली आहे, की चहा, कॉफी घेतल्याशिवाय माझं काही पानच हलत नाही. हे आपल्याला हळू कमी करायचं आहे. म्हणून जरी हा बंधन आपल्याला वाटत असलं तरी ती खरं तर बंधनापासून मुक्ती आहे. हा विषय तुम्ही जरा लक्षात घ्या. याच्या बाबतीत मी माझ्या बायकोचं उदाहरण सांगेन, की पॅन्डेमिकच्या पूर्वी ती तिचे केस काळे करायची म्हणजे रंग लावून वगैरे. पण त्याच्यानंतर तिने पॅन्डेमिकमध्ये एकतर बाहेर पण जायचं नव्हतं आणि काही थोडेसे रिस्ट्रिक्शन जनरल असल्यामुळे तिने ठरवलं, की नाही आता मी केस काळे करणं बंद करणार. आणि तसं तिने सुरू केलं. आता 2 वर्ष होतील तिला, की तिने आता केस तिने पांढरेच ठेवलेत. तर तेव्हा ती एकदा मध्येच म्हणाली, की म्हणे मला आता हेच बरं वाटतंय, की केस रंगवायचे नाहीयेत. हेच मला चांगलं वाटतंय कारण आता कुठलं तरी फंक्शन आलं किंवा आता कुठेतरी काहीतरी जायचंय, काही विशेष कार्यक्रम आहे, तर त्या दृष्टीने अ, आपल्याला आता केस रंगवून घ्यायचेत. हे एक जे बंधन होतं, ते तिचं गेलं. असं मला हे तिच्या हे बोलण्यातनं जाणवलं. तिला हे कदाचित जाणवलंही नसेल, की ही बंधनातून मुक्ती वगैरे. पण हे मला एक जाणवलं, की अरे अशी बंधनं असतात. तर ती आपण कमी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.
आता महिलांसाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे महिलांची आणि पुरुषांची नॅचरली जी शारीरिक फरक आहे त्या दृष्टीने 2 गोष्टी म्हणजे एकतर महिलांची पाळी चालू असताना महिलांनी योगाभ्यास करायचा नाहीये. ते 4 दिवस योगाभ्यास करायचा नाहीये आणि गरोदरपणात करायचा नाहीये. तर ह्या 2 गोष्टी महिलांनी पाळण्यासारख्या आहेत. पण अदरवाईज बाकी कुठेच अशा काही बंधनं नाहीयेत. म्हणजे कुठलीही आसनं किंवा शुद्धिक्रिया ह्याच्यामध्ये अशी काही बंधनं नाहीयेत, की महिलांनी करू नये, पुरुषांनी करू नये असं काही नाही सांगितलेलं. अगदी काही खूप प्रगत प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत, की महिलांनी हे करू नये, ते करू नये. पण असं काही विशेष सांगितलं नाहीये एक्सेप्ट ह्या 2 गोष्टी, की पाळी चालू असताना, मासिक पाळी चालू असताना शारीरिक आणि मानसिक स्थिती जरा बदललेली असते. त्या काळात योगाभ्यास करू नये आणि गरोदरपणात करू नये. परंतु गरोदरपणात काही प्राणायाम, ध्यान ह्याचे चांगले उपचार होऊ शकतात. म्हणून प्रीनॅटल योगा असा पण संस्थेतर्फे घेतला जातो किंवा गरोदरपणामध्ये काही विशिष्ट आसनं केल्याने त्यांना जो फायदा होणार आहे तो ती करायला हरकत नाही. फक्त ती तज्ञांच्या मार्गदर्शनाने करायची. हां आणि म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये असं काही हे नाहीये, की कधी-कधी असं होतं, की महिलांची फ्लेक्सिबिलिटी जास्ती असते आणि पुरुषांची कधी-कधी फ्लेक्सिबिलिटी कमी असते. पण असं अगदी म्हणजे असं काही शिक्का मारलेला नाहीये. ते थोडंसं प्रत्येकाच्या प्रकृतीवर आहे आणि परत तो माणूस कसा दिसतो ह्याच्यावर पण ते नाहीये. म्हणजे आपल्याला असं वाटतं, की अरे हा काय योगासनं करत असेल? तर तसं तसं काही नाहीये. आपल्याला असं वाटतं, की हा माणूस खूप स्थूल आहे, पोट आलेलं आहे याला. पण काही नाही, तो छान पश्चिमोत्तानासन करू शकतो, उग्रासन करू शकतो, शीर्षासन करू शकतो. म्हणजे असं काही आपल्याला नुसतं देहयष्टीकडे बघून काही ठरवता येत नाही आणि तसं ठरवायचा प्रयत्नही करू नये आपण. जोपर्यंत तुम्हाला सर्व आसनं करता येतायत तोपर्यंत तुम्ही आणि जनरल तुमचा फिटनेस चांगला आहे, तर तोपर्यंत आपण बाकी गोष्टींकडे म्हणजे दिसण्याकडे जास्ती लक्ष देऊ नये असं मी म्हणेन. तर इथे आपला योगाभ्यासाची पूर्वतयारी हा विषय संपतोय. मुख्य गोष्ट हीच आहे की आपापल्या क्षमतेप्रमाणे करायचंय. आता आपण पुढचा विषय घेऊया. तोपर्यंत ह्या विषयावर काही शंका असतील तर आपण विचारा. ह्याच्यावर प्रश्न असे काय सोपेच असू शकतात. म्हणजे ते बऱ्यापैकी प्रॅक्टिकलच असू शकतात, की जेवणानंतर किती वेळाने योगाभ्यास करावा किंवा आपला योगाभ्यासाचा पोशाख कसा असावा. तर आता तुम्हाला जे MCQ असतील तर ते गाळलेल्या जागा वगैरे मध्ये खालती ऑप्शन पण दिलेले असतात, की सैलसर असावा, घट्ट असावा असं. तर ते असे घट्ट, सैलसर असे काही काही शब्द दिले असतील आणि त्यातला एक शब्द तुम्हाला निवडायचा असेल. त्यामुळे ते काही फारसं अवघड ह्याच्यामधले काही नाही आहेत. ह्याच्यावरती कदाचित असेल, की किती ते किती वर्षापर्यंत योगाभ्यास करावा. तर वयवर्ष 10 ते 80 असा करावा. किंवा असा प्रश्न येईल, की योगाभ्यासासाठी सगळ्यात चांगली वेळ कोणती? तर ती सकाळची वेळ. असं खूपच सोपे प्रश्न याच्यावरती येतील. कॉमन सेन्स आहे. ठीक आहे. तर आता आपण पुढच्या विषयाकडे जाऊया. आता पुढचा विषय आपला आहे
योगासने पार्श्वभूमी असा एक आता पुढचा विषय आपला आहे. तर म्हणजे आपण आधी पण बघितलंय की आपण योगाभ्यासाची आपल्याला जोपर्यंत माहिती नसते तोपर्यंत आपण त्याकडे फक्त आसनं म्हणून बघत असतो. पण हे जे सगळे यमनियम आहेत किंवा त्यातला जो आध्यात्मिक भाग आहे त्या हे एक मोठं शास्त्र आहे. म्हणजे आसनं हा 10% भाग आहे आणि बाकीचा 90% भाग हा सगळा ह्या तत्वज्ञानाचा आहे. तर म्हणजे आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी आपल्या मनावरील नियंत्रण आणि मनाची एकाग्रता ही आसनांच्या अभ्यासामुळे आपल्याला येते. आणि मागेही मी आधी सांगितलंय की म्हणजे ही समाधी गाठण्याची जी स्टेज आहे किंवा प्रगत जी स्टेज आहे ती गाठण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करतो आसन प्राणायाम त्याच्यामुळे आपल्या शरीराची शुद्धी होत असते आणि त्याचाच आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये फायदा होत असतो. म्हणजे आपलं शरीर स्वास्थ्य आणि मनस्वास्थ्य ह्या दोन्हीची चांगली अवस्था आपली येते. म्हणून आपण योगाभ्यास हा केला पाहिजे. रोजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये हे असं मनस्वास्थ्य मिळणं हे सुद्धा अवघड झालंय. तर आपण जसा जसा आपण योगाचा अभ्यास वाढवू आणि योगातली थोडीशी आध्यात्मिक माहिती घेऊ तर आपल्याला दोन्हीला फायदा होतो. शरीर आणि मन या दोन्हीला फायदा होतो. म्हणजे आपण आधी जसं बघितलं की बरेच वेळा आपण योगासनाकडे आसनं म्हणून बघतो आणि काही काही जण तर आता पॉवर योगा किंवा अजून काय वेगवेगळे योगा असतात ते करत असतात, प्रमोट करत असतात, लोक जातही असतात त्याला. पण तो खरं तर योग नाही. म्हणजे तो एक व्यायाम प्रकारच आहे आणि त्याला गुरुजींनी एक चांगलं नाव दिलंय सर्कस आसने. म्हणजे आसनांमध्ये सर्कस करणे असं वेगवेगळे आसनं पटापट घ्यायची सोडायची हा जो प्रकार आहे तो सर्कस आसने असं आपण म्हणू त्याला. तर तो काही योगाभ्यास नाही. तर योग आणि म्हणजे व्यायाम ह्याच्यामधले काही काही बदल मी तुम्हाला आधी सांगितलेत. ते की योगामध्ये आपण संथ आणि सावकाश हालचाली करतो आणि व्यायाम करताना आपण जलद आणि गतिमान अशा हालचाली करतो. व्यायामामध्ये आपले स्नायू ताणले जातात, कमी जास्ती त्यांची लांबी होते किंवा त्याच्यावर दाब ताण पीड वेगवेगळ्या प्रकारे कमी जास्त होत असतात. पण आपण योगासनांमध्ये आपण एकदा स्थिती घेतली की आपले स्नायू हे ताणलेले, दाबलेले किंवा पिळलेले राहतात. म्हणजे त्यांची लांबी कॉन्स्टंट असते. तर मेट्रिक आणि त्याला दुसरा आयसोट्रॉपिक असे काहीतरी दोन शब्द आहेत. तर लांबी बदलणं आणि ताण बदलणं असं आयसोटोनिक आणि आयसोमेट्रिक काहीतरी. तर योगासनं ही आयसोमेट्रिक टाईपची आहेत की एकदा आसन स्थिती घेतली की ते स्नायू हे ताणलेले राहतात आणि त्याच्यामुळे योग आणि व्यायामामध्ये फरक आहे. व्यायामामध्ये काहीही आध्यात्मिक भाग नाही, त्याच्यामध्ये पुढे काही प्रगती करण्यासारखं काही नाही. पण योगासनामध्ये भरपूर आध्यात्मिक आणि पुढे पुढे आपण करत राहू शकतो काही ना काहीतरी. आणि म्हटलं तसं की आपलं वय वाढलं तरी आपण योगासनं करत राहू शकतो. म्हणून जेवढी लवकर योगासनं सुरू करू तेवढं चांगलं. कारण एक 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 आपल्याला व्याधी जडत गेल्या की आपल्याला ती योगासनं करणं थोडंसं अवघड जातं. काही काही रिस्ट्रिक्शन्स येत जातात. व्यायामामध्ये आपली शक्ती खूप खर्च होते पण योगासनामध्ये आपल्या शक्तीची जपणूक आहे. आता आपण काही आणि हा म्हणजे योगासनाने जो मनावर पण परिणाम होतो तो कुठल्या व्यायाम प्रकारांमुळे होत नाही. तर आता आसनाच्या व्याख्या ह्या म्हटलं जसं आपण म्हटलं की आपली योगासनं ही खूप जुनी आहेत. वेद उपनिषद ह्या काळामध्ये सुद्धा योगाचं महत्व आहे. तर त्याच्यामध्ये आसनाच्या वेगवेगळ्या व्याख्या वेदामध्ये सांगितल्या आहेत. तर त्या स्वस्वरूपे समासन्नता
म्हणजे आपल्याच स्वतःच्या रूपाशी एकाग्र होणे म्हणजे आसन असं सांगितलंय. मनाची एकाग्रता आणि शरीराबरोबर एकाग्रता ह्याला आसन म्हटलेलं आहे. किंवा तेजोबिंदू उपनिषदामध्ये एक श्लोक दिलाय, सुखे नैव भवेत यस्मिन अजस्त्रम ब्रह्मचिंतनम आसनं तत् विजानीयात अन्यत सुख विनाशनम. म्हणजे सुखकारक असं जे आसन आहे आणि ते आसन केलेलं असताना आपण अजस्त्र अशा ब्रह्माचं चिंतन करणं, ह्याला आसन म्हटलेलं आहे. आणि त्यांनी विजानीयात म्हणजे आपला जय होईल किंवा आपलं चांगलं होईल. आणि ते जर नाही केलं तर आपण विनाशाकडे जाऊ, सुखाचा आपला ऱ्हास होईल, असं त्या तेजोबिंदू उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. तसंच एक करचरण संस्थान विशेष म्हणजे आपण एक करचरण म्हणजे पाय आणि हाताची एक विशिष्ट स्थिती घेतलेली असेल त्याला सुद्धा आसन म्हणायचं, अशी ही एक व्याख्या आहे. तर ह्या वेगवेगळ्या पूर्वीपासूनच्या ज्या व्याख्या आहेत त्या आपण बघितल्या. आणि आता आपण पतंजलींची जी सूत्र आहेत, जी इसवी सन पूर्व 200 ते 400 आहेत, वेद आणि उपनिषद हे त्याच्या पूर्वीचे आहेत. तर त्यांनी जी आसनांची हे सांगितली आहेत ती आपण बघूया. तर त्यांनी 3च आसनांबद्दल, 196 पैकी आसनांबद्दल फक्त 3च सूत्र सांगितलीत. स्थिर सुखम आसनम. तर ह्या आधी स्थिर सुखम आसनमचं आपण बघूया. तर स्थिर सुख आसनम असे हे 3च शब्द ह्याच्यामध्ये आहेत. पण ह्यामध्ये स्थिर आणि सुख ही आसनांची विशेषणं आहेत. म्हणजे आसन हे स्थिर असायला पाहिजे आणि तसेच ते सुखकारक असायला पाहिजे. म्हणजे योगासन आणि योग प्रणालीतला हाच फरक आहे की व्यायामामध्ये आपण गतिमान हालचाली करतो आणि स्थिरता अजिबात नसते. परंतु त्यातल्या मलखांब हा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये स्थिरता थोडीशी किंवा एक काही सेकंदापुरती तरी स्थिरता असू शकते. तो त्यातल्या त्यात खेळ म्हटलं तर मलखांब हा त्यातल्या त्यात ह्याच्या जवळचा आहे. परंतु योगासनं ही स्थिर आणि सुखकारक अशीच असली पाहिजे. म्हणजे एकदा स्थिती घेतली, घेण्यापुरती आपल्याला हालचाल करायला लागेल, पण एकदा घेतली की ती सोडायची नाही काही वेळ तरी. आणि ती सुखकारक पण असायला हवी. त्यात आपल्याला क्लेश, काही दुःख व्हायला नको. म्हणून बरेच वेळा मी सांगितलेलं आहे की आदर्श स्थिती घेण्याचा अट्टहास करण्यापेक्षा तुम्हाला जी स्थिती जमतीये ती जास्तीत जास्त वेळ धरून ठेवा. आणि तुम्हाला जी सगळ्यात चांगली स्थिती जमतीये त्याच्या 80% स्थिती घ्या आणि ती धरून ठेवा. तर पतंजलींनी आपल्याला स्थिर सुखम आसनम सांगितलंय. आणि आसन घेण्यात सुद्धा आपल्याला सहजता पाहिजे. एकदा आपण आसन घेतलं की हे स्थिर आणि सुखकारक असतं, पण घेण्यामध्ये सुद्धा ते स्थिर आणि सुखकारक पाहिजे. आणि आसनाची अजून एक पुढची व्याख्या जी त्यांनी सांगितली आहे ती आहे प्रयत्न शैथिल्यान अनंत समापत्तीभ्याम. म्हणजे प्रयत्नपूर्वक आपण शरीरामध्ये शिथिलता आणून अनंत समापत्ती म्हणजे जे अनंत आहे, अनंत ईश्वर आहे, त्याच्याबरोबर समापत्ती म्हणजे त्याच्यामध्ये विलीन होणं, हा जो भाग आहे तो सुद्धा आपल्याला आसनामध्ये जमला पाहिजे. म्हणजे हे तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आसनामध्ये सुद्धा आपल्याला मेडिटेशन जमलं पाहिजे. आसनामध्ये आपल्या शरीरावर लक्ष, मना इतर विचार कमीत कमी आणणं आणि हळूहळू अनंत समापत्तीचा अनुभव घेणं, शैथिल्य आणणं पूर्ण शरीरामध्ये, हे आपल्याला हळूहळू जमलं पाहिजे. तर त्या दृष्टीने आपण हळूहळू प्रयत्न करतच आहोत. आपण हळूहळू आपल्या आसनांचे कालावधी पण वाढवत आहोत आणि हळूहळू आपल्या आसनामध्ये आपली शिथिलता आणायची. तर ही आसनाची शिथिलता जी आहे, प्रयत्न शैथिल्य जे आहे ते आसन घेण्यात सुद्धा आलं पाहिजे आणि घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला शैथिल्य आलं पाहिजे. असं सहजपणे आपल्याला हळूहळू आसनं जमली पाहिजेत.
तर आता आसनांचे परिणाम बघू. म्हणजे पतंजलीने 2 स्तोत्र पहिली सांगितली, स्थिर सुखम आसनम आणि प्रयत्न शैथिल्यान अनंत समाप्ती व्यायाम. ही आसनांची व्याख्या म्हणू. आणि ततो द्वंद्वान अभिघातः म्हणजे आसनांचे परिणाम. म्हणजे आसनांमुळे काय परिणाम होतात, तर आपल्या मनातलं द्वंद्व नाहीसं होतं, असं ह्या श्लोकाचा अर्थ आहे. ततो द्वंद्वान अभिघातः म्हणजे हे वरच्या 2 गोष्टी केल्यामुळे आपल्या मनातील द्वंद्व नाहीसं होतं. द्वंद्व नाहीसं होतं. तर आपल्याला आसनांच्या अभ्यासामुळे आपल्याला शीत उष्ण, क्लेश आनंद, सुख दुःख या अशा द्वंद्वांचा परिणामच आपल्यावर होत नाही. म्हणजे हळूहळू आपली स्थितप्रज्ञता येऊ शकते. किंवा ह्या परस्पर विरोधी जी गोष्टी आहेत, म्हणजे आपल्याला थोडंसं वातावरण बदललं की आपण काय उकडायला लागलंय, काय थंडी वाजतेय, आपण असं जे करत असतो ते आपलं हळूहळू कमी व्हायला पाहिजे. किंवा आपण छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपण दुःखी होत असतो. आपल्याला कशाचंही दुःख होऊ शकतं. म्हणजे रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं तरी आपल्याला दुःख होऊ शकतं. असं असं म्हणजे ज्याच्यावर आपला ताबा नाही, अशा गोष्टींच्या किंवा अगदी आपल्या जवळच्या गोष्टी सुद्धा असतात, त्याच्याने आपल्याला सुख दुःख होत असतं. तर ते हळूहळू आपलं कमी व्हायला पाहिजे. म्हणजे सुखामुळे आपण आनंदामुळे खूप हुरळून न जाता आणि दुःखामुळे खूप आपण कोलमडून न जाता अशी आपली हळूहळू स्थिती आली पाहिजे. आणि हे आसनांमुळे होतं असं सांगितलेलं आहे. तर ह्याच्या बाबतीत मला म्हणजे असं पुस्तकात नाही असं म्हटलेलं, पण मला ह्याच्यामध्ये काय वाटतं, की आपण जेव्हा आसन स्थिती घेतो, तेव्हा सुरुवातीला आपल्याला खूप त्रास होत असतो. म्हणजे आपण ते आसन बरेच दिवसात केलेलं नसतं किंवा तशा प्रकारे आपण स्थिती घेतलेली नसते आणि आपल्याला कुठे-कुठे त्रास होत असतात. म्हणजे सगळे अवयव आपले बोलू लागतात असं आपण म्हणू शकतो. पण तरीसुद्धा आपण ती स्थिती टिकवून ठेवणं, त्यामध्ये श्वसन करत राहणं, हळूहळू शिथिलता आणणं, हा जो आपला एक प्रयत्न आहे ना, त्यांनी आपली आय थिंक बॉडी आणि माइंड हे ट्रेन होतं, असं आपण म्हणू. सो त्या ट्रेनिंगचा फायदा आपल्याला ह्या इतर वेळी होणार आहे असं असं माझं लॉजिक आहे. खरं खोटं माहिती नाही, पण पुस्तकात अगदी मला वाचल्याचं आठवत नाहीये. पण मला तरी वाटतं, की आपण एक आपल्या बॉडीला आणि माइंडला किंवा या मज्जासंस्थेला, मेंदूला ही आसनं धरून थोडीशी ट्रेनिंग देत असतो, की काही झालं तरी आपलं श्वसन चालू राहिलं पाहिजे. आपण हळूहळू शिथिलता आणली पाहिजे. जसं आपण म्हणतो, की आपला स्ट्रेस आला, की आपल्याला काही विशिष्ट त्रास होतात. तर ते स्ट्रेस येऊ न देता आपण शांतपणे कुठल्याही परिस्थितीचा सामना करू शकलो पाहिजे, असं हे आपल्याला आसनांमुळे येतं. आता आपण आसनांचे म्हणजे मनावर नियंत्रण येतंच, मनाची एकाग्रता वाढते आणि दुसरे जे पतंजलींचे हे झाले परिणाम सांगून, पण हट्टप्रदीपिकेमध्ये आणि घेरंड संहिता ह्याच्यामध्ये त्यांनी थोडेसे वेगळे डिटेल जास्ती असं म्हणू डिटेल परिणाम किंवा सगळंच त्याच्यामध्ये डिटेल आहे हट्टप्रदीपिका घेरंड संहितामध्ये. तर त्यांनी हट्टप्रदिकेमध्ये अंग लाघव म्हणजे अंगाला लवचिकपणा येतो असं सांगितलंय आणि घेरंड संहितेमध्ये शरीराला दृढता येते असं सांगितलेलं आहे. तर ह्या ह्या 2 गोष्टी आहेत आसनांचे परिणाम मध्ये. आणि आपण आसन घेताना सोडताना आपण काही काही हालचाली करतो, पण एकदा स्थिती घेतली की आपण स्थिर आणि सुखकारक असंच आपण आसन घ्यायला पाहिजे. आसन संथ गतीने घ्यायला पाहिजे. घाई करायची नाहीये कुठेही. मी ते बरेच वेळा सांगतच असतो, की हालचाली आपल्या पूर्णपणे नियंत्रित अशा करत आसन घ्यायचंय. म्हणजे मग आपल्याला कुठेही अपाय होत नाही. ह्याचं थोडंसं सायंटिफिक गोष्ट ही आहे, की आपण जेव्हा जलद हालचाली करतो, तेव्हा आपला वरचा मेंदू काम करत असतो आणि जेव्हा आपण संथ सावकाश हालचाली करतो, तेव्हा आपला खालचा लोअर मेंदू काम करतो आणि दोन्ही मेंदू एका वेळी काम नाही करू शकत. म्हणजे दोन्ही मेंदू एका वेळी सिग्नल नाही देऊ शकत. तर त्याच्यामुळे जर आपण जलद हालचाली केल्या,
तर आपला ताबा राहत नाही आपल्या शरीरावरती आणि त्याच्यामुळे आपण आपल्याला अपाय होण्याची शक्यता असते. परंतु संथ सावकाश हालचाली केल्या तर आपला लोअर मेंदू काम करतो, खालचा मेंदू काम करतो आणि तो योग्य प्रकारे आपल्या शरीराचं नियंत्रण करू शकतो. म्हणून आपण संथ आणि सावकाश अशा हालचाली करायच्या आहेत. म्हणजे आसन स्थिती घेताना आणि सोडताना दोन्ही वेळा काळजी घ्यायची. आता ह्याच्यामध्ये पुस्तकामध्ये एक उदाहरण दिलंय की म्हणजे ॲथलेटिक्समध्ये थाळीफेक करताना तो जो कोण माणूस असेल तो सुरुवातीला आधी गोल गोल फिरतो आणि मोमेंटम घेतो म्हणजे, आणि नंतर थाळी फेकल्यानंतर सुद्धा तो थोडासा फिरत राहतो आणि त्याला ताबा आणायला, आपल्या शरीरावरती ताबा आणायला वेळ लागतो. तर हा जो प्रकार आहे तसा व्हायला नको. म्हणजे आसनं करताना तर हा दोन्ही वेळा ताबा राहायला पाहिजे, म्हणजे घेतानाही आणि सोडतानाही. नाहीतर मग आपण म्हणजे परवा हलासनामध्ये ज्यावेळी बघितलं किंवा पश्चिमोत्तानासनाच्या वेळी बघितलं, म्हणजे पश्चिमोत्तानासन आपण करताना सुरुवातीला समजा आपण हाताची बोटं आता आपल्याला पायाची बोटं आपल्याला हाताने पकडता यायला लागली, तर आपण कदाचित त्या पकडण्याच्या जोरावरती आपण पटकन खाली जाण्याचा किंवा झटके देऊन आपलं कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न केला तर आपल्या कमरेला अधिकचा ताण येऊ शकतो. त्याच्याऐवजी सावकाश संथपणे श्वास सोडत असताना खालती जाणं हे जास्ती महत्वाचं आहे आणि ते योग्य आहे. झटका देऊन आपण पटकन टेकून आलो डोकं असं केलं तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता आहे. आणि शिवाय आपण हे करत असताना श्वासाचा अवलंब नाही केला तरी त्रास होण्याची शक्यता आहे. म्हणजे वज्रासन, योग मुद्रा किंवा हे पश्चिमोत्तानासन करताना सावकाश श्वास नाही सोडला तर आपल्याला आपला तो श्वास कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी जाऊन आपल्याला काहीतरी एकदम कुठेतरी प्रेशर येऊ शकतं. तर त्या दृष्टीने सावकाश हालचाली करणं हे खूप महत्वाचं आहे. शिवाय आपण हलासन किंवा विपरीत करणी करताना बघितलं, सुरुवातीला आपण जर नीट ताबा ठेवून ते नाही केलं तर पटकन आपले पाय खालती जमिनीला लागू शकतात आणि परत एकदा आपल्याला कमरेला वगैरे ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्या हालचाली ह्या सावकाश आणि नियंत्रित करायच्या आहेत. ह्याच्या बाबतीतली गंमत म्हणजे माझे काही मित्र माझ्याबरोबर योगासनं करतात आणि मी सारखा सावकाश सावकाश म्हणतो. ते इतर वेळी भेटली की माझी थोडीशी गंमत करतात की हां, सावकाश करा किंवा काही-काही जणांना सावकाश सावकाश ऐकून दोघं जण नवरा-बायको करतात योगासनं. ते मला सांगतात की आम्ही आता एकमेकांना सारखं सावकाश कर, सावकाश कर असं सांगतो. तर ते सावकाश हा शब्द मी आणि बाकी शिक्षक एवढे वेळा म्हणत असू की हळू-हळू मला पण थोडीशी ती सवय झाली आहे की बाकी गोष्टी करताना सुद्धा थोड्याशा सावकाश करायच्या. तर त्याचा फायदा पण होतो मला असं वाटतं. कारण म्हणजे मला थोडीशी पाठीच्या प्रॉब्लेमची हिस्ट्री असल्यामुळे मला अजूनही कधी-कधी थोडासा एकदम कमरेला ताण जाणवू शकतो किंवा एस्पेशली सकाळी आपण उठतो ना, तर आपलं सकाळी अंग स्टिफ असतं. तर आपण समजा बेसिनवरती पटकन चूळ भरायला किंवा दात घासताना वाकलो, तर आपल्याला पटकन कमरेला ताण येण्याची शक्यता असते. असं मला कधी-कधी म्हणजे कधीतरी वाटू शकतं. काहीतरी आदल्या दिवशी काही जास्ती उचलणं झालं असेल, काही वेगळं झालं असेल, तर दुसऱ्या दिवशी ती जरा काळजी घ्यायला लागते. तर एकदा ती हळू-हळू सवय लागली ना, की सावकाश गोष्टी करायची, की कुठेच तुम्हाला काही अपाय होण्याची शक्यता नाहीये. म्हणजे असा सायंटिफिक रिसर्च सुद्धा झालेला आहे, की सावकाश जर तुम्ही आसनं केली, तर तुम्हाला कुठेही कधीही ताण येणार नाही. म्हणजे काहीतरी नाहीतर असं होतं, की लोकं काहीतरी योगासनं करायला जातात आणि सुरुवातीला मी माझ्याच एका मित्राला मध्ये मी आपला पूरक व्यायामाचा एक व्हिडिओ केला होता आणि तो काही वर्गाला येऊ शकत नाही. तो म्हणाला, "मला तुझे काही व्हिडिओ वगैरे असतील तर पाठव." तर त्याला पाठवले आणि त्यांनी ते केले आणि तो म्हणला, "मी हे सगळे पूरक व्यायाम 10 वेळा केले" म्हणे. मी म्हटलं, "अरे 10 वेळा केलेस आणि सावकाश केलेस का नाही?" तर त्याने ते बहुतेक काही केले नसतील सावकाश वगैरे.
म्हणलं अरे माझी पाठच धरली. मी म्हटलं अरे 10 वेळा हे एकदम केलेस तर काय होणार म्हणजे, आणि जर सावकाश केले नसतील तरी त्रास होण्याची खूप शक्यता आहे. तर असं सावकाश हालचाली करण्याचे खूप फायदे आहेत, आणि ते सावकाशची सवय जर इतर ठिकाणी लागली तरी चांगला फायदा होतो असं वाटतं. म्हणजे मला आता जेवताना वगैरे सावकाश जेवायची जरा हळूहळू मी सवय लावतोय. तर त्याचाही मला जरा चांगला फायदा होतो असं वाटतं. सावकाश चावून सगळं अन्न सावकाश खाणं, याचा फायदा चांगला होतो. आणि हरकत नाही, म्हणजे स्लो अँड स्टेडी आपण म्हणतो, तसं हालचाली सावकाश केल्या आणि 4 कामं हळू झाली तरी एवढी काही गडबड नाही. आपण जर घाई करायला गेलो तर ते काम बिघडण्याचीच शक्यता असते. हां. तर आता आसनांमुळे शरीरावर आणि मनावरती संस्कार होतात, हे आपण म्हणजे आधी पण बघितलेलं आहे. तर शरीरावरच्या संस्कारांमध्ये आपण, आता तुम्ही बरेच आसनं आपल्या म्हणजे केलेली आहेत. तर त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी आपण काही ना काहीतरी सांगितले, की ह्या आसनामुळे हे होतं, या आसनामुळे ते होतं. तर असं हे म्हणजे खूप विचार करून हे सगळं आपल्याला शास्त्र आहे. तर त्याच्यामुळे आपण अगदी श्वासपटल, पोटाचे स्नायू, छातीचा पिंजरा, अगदी गुदद्वारावरती सुद्धा आपल्याकडे आपण उपचार करतो. तर प्रत्येक आपल्या शरीरातल्या स्नायूंवरती आपण काम करतो किंवा अवयवांवर काम करतो. तसंच आपण हे मनावरतीही आपण काम करत असतो. आणि शिवाय ह्याच्यामध्ये श्वसनाचंही महत्त्व आहे. आणि श्वसन आणि मन हे कनेक्टेड आहेत. त्याच्यामुळे आपण संथ श्वसन करण्यामुळे आपल्या मनालाही शांतता मिळते. तर त्याचा तो फायदा आहे. तर तो त्या मनावरती पण तो चांगला होत असतो. हां, आता नियंत्रित हालचाल, श्वसन, आणि आता प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे करायचं आहे. म्हणजे आपली कशी बॅकग्राऊंड आहे, आपण पूर्वी काय केलं आहे, आपली मुळात ताकद किती, आपलं वय काय, ह्याच्यामध्ये आपली सहनशक्तीची जाणीव आपण ठेवून सगळं करायचंय. जसं म्हटलं तसं की आपल्या योगामध्ये आपल्याला शरीराची आणि मनाची जाणीव आणि आपल्या शरीराची आणि मनाची ओळख ही होणं महत्वाचं आहे. तर ते सांभाळून आपण सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. मी ते पण सांगत असतो की योगासनं करताना की आपापल्या क्षमतेप्रमाणे करा. तुम्हाला जर स्थिती लवकर सोडावीशी वाटली तर सोडा. पण हळूहळू आपण तो कालावधी वाढवू शकतो, किंवा आपल्याला हळूहळू ती आदर्श स्थिती जमायला लागते. आपण प्रयत्न करत राहिलात तर हळूहळू आपला कालावधी पण वाढेल आणि आपली आदर्श स्थिती पण येईल. आणि आणि ह्या जन्मात नाही जमलं तर पुढच्या जन्मात तरी नक्कीच जमेल. ठीक आहे. तर आता शेवटचाच भाग आहे. हालचाली ह्या संथ, नियंत्रित आणि समगतीने व्हायला पाहिजेत, आणि आपल्या शरीराची क्षमता जाणून आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे मग आपल्याला कुठे काही अपाय होणार नाही. तर असे हे 2 विषय आपण संपवलेले आहेत. काही भाग माझा राहिला असेल, छोट्या छोट्या गोष्टी, तर त्या तुम्ही एकदा पुस्तकात मधून सुद्धा वाचून घेऊ शकता. कारण हे 2 विषय म्हणजे मी पहिल्यांदाच याच्यावरती व्याख्यान दिलं. 2-3 वेळा दुसऱ्या शिक्षकांना मी बोलवलं होतं. पण पहिल्यांदाच हे दिलं व्याख्यान. PPT पण नुकतेच केलेत, त्याच्यामुळे काही भाग राहिला असेल. काही प्रश्न असतील तर विचारा. मयूर, मागच्या वेळेच्या संदर्भात मला प्रत्याहार हा विषय तेवढा नीट समजला नाही. त्याच्यावर थोडं एलॅबोरेट करता आलं तुला तर? हां. तर आसन, प्राणायाम, प्रत्याहार ही 5वी पायरी आहे. म्हणजे तर प्रत्याहार म्हणजे आपल्या भौतिक गोष्टींपासून आपण हळूहळू दूर जाणं. म्हणजे हळूहळू आपण वस्तूंचा संचय कमी करणं, किंवा अशी ती म्हणजे हा सुद्धा बहिरंग योगच आहे. पहिल्या 5 पायऱ्या ज्या आहेत त्या बहिरंग योगच आहेत. त्या अजून वी आर स्टील नॉट येट मनाच्या लेवलवर गेलेलो आहे.
पुढच्या ज्या 3 पायऱ्या आहेत त्या अंतरंग योग आहेत, पण प्रत्याहारी सुरुवात आहे त्याची. म्हणजे हळूहळू आपण ह्या ऐहिक गोष्टींकडनं दूर जाणं, रोजच्या आपल्या जीवनातल्या म्हटलं तसं सुखदुःखांची जी आपली जी स्टेज आहे, सारखं आपलं वर खाली होणं आणि आसक्ती आणि हे, ते हळूहळू कमी होऊन तुम्ही धारणा ध्यान समाधीच्या सुरुवातीच्या टप्प्याला येणं, हा तो प्रत्याहाराचा भाग आहे. तर तोही अवघड आहे आपल्यासाठी. कारण पण ते हळूहळू करणं चांगलं. म्हटलं तसं की आपण त्या बंधनात असतो, त्या बंधनातून मुक्ती घ्यायची आपल्याला. म्हणजे आपलं अडकलेलं असतं. आणि मुळात हेच की बोल, त्याच्यातनं मनशांती मिळणं म्हणजे हळूहळू म्हणजे कंपल्सिव्ह बिहेवियर जे आहे किंवा इन्स्टिंक्टिव्ह आपल्या प्री प्रोग्रामिंग याच्याप्रमाणे सवयीनुसार आपण ज्या गोष्टी करतो त्या थोड्या तिथे थांबून पाहिलं आणि जरा परत विचार केला तर कदाचित आपण ती गोष्ट टाळू शकतो. हो. बऱ्याच वेळा आपल्याला होतं की आपण त्यावेळी रिॲक्शन देतो, पण काही दिवसांनी किंवा काही तासांनी सुद्धा त्याचं काही महत्व नसतं. म्हणजे ते हळूहळूच जमतं. म्हणजे मलाही जमतं असं नाही, पण प्रयत्न करायचा. ठीक आहे, चला आता तुम्ही तुमचं पण वाचन करा थोडं. हो नक्की. म्हणजे मग अजून हा विषय. आणि एक प्रश्न होता, म्हणजे जो पहिलाच मुद्दा होता, सेकंड टॉपिक जो सुरू केला आध्यात्मिक प्रगती, म्हणजे आता तू 10 वर्ष करतोस, मी तर अगदीच नवीन आहे त्या ह्याच्यात. म्हणजे जे म्हणतोस की 10%च आहे आसनं आणि बाकी आध्यात्मिक आहे, म्हणजे तुला हे डेप्थ कधी समजायला लागली किंवा अजूनही समजतच असेल, तू म्हणलास तसं पुढच्या जन्मापर्यंतचा प्रवास आहे आपण. हे 2-3 लेवल झाल्यावरच कळतं की का त्याच्यात तू काही पुस्तकं वाचलीस? आता हे सुरुवात नाही, मी अजून तसं इतर पुस्तकं खूप नाही वाचली जी अभ्यासाच्या दृष्टीने आहेत, तशीच वाचली. तर योग प्रवेश हा आपला पहिला टप्पा आहे, योग परिचय हा पुढचा टप्पा आहे. तर त्याच्यात सुद्धा तसं आसनांवरच जास्ती महत्वाचं आहे. शीर्षासन हे त्यातलं एक महत्वाचं आसन आहे. आणि त्याच्यामध्ये 2 पेपर आहेत जे 50-50 मार्काचे लेखी पेपर आहेत. म्हणजे आता आपण ह्या प्रवेशला फक्त MCQ प्रश्न करणार आहोत, पण त्याच्यामध्ये 50-50 मार्काचे लेखी पेपर आहेत. त्याच्यामध्ये यमनियम, आहार विहार आणि शरीरशास्त्र असे 2 वेगवेगळे भाग आहेत. तर तिथे थोडीशी आपल्याला ह्या गोष्टींची ओळख व्हायला लागते. आणि मग नंतर योग प्रबोध म्हणून, योग शिक्षक तर आहेत, पण तो शिक्षक हा शिकवण्याचा भाग आहे. पण योग प्रबोध हा जो विषय आहे त्याच्यामध्ये आपल्याला अजून थोडीशी ह्या विषयांची अजून जास्तीची ओळख होते. म्हणजे प्राणायामाची जास्तीची ओळख होते आणि ह्या यमनियम आणि ह्या मी ज्या काही गोष्टी सांगितल्या, हट्टप्रदीपिका, घेरंड संहिता, हे जे ह्याच्यामध्ये खूप डिटेल वर्णन आहे प्राणायाम, आसन ह्याचं त्याचं. तर तो जो भाग आहे तो त्याची ओळख होते. आणि अजून एक काय झालं की मी तो गंधार मंडिक माझा थोडा मित्र आहे ना कॉलेजमधला, जो मंडिकांचा मुलगा आहे, तर त्याच्या ओळखीमुळे मी एक योग सायकोलॉजी नावाचा एक कोर्स केला. तो 4 आठवड्याचा कोर्स ऑनलाईनच होता. आता 1-1.5 वर्षापूर्वीच केला आणि त्याच्यामध्ये मला खूप चांगली योगाची माहिती झाली, म्हणजे सायकोलॉजीचा भाग, तत्त्व. आणि त्याच्यामधला तो जो व्हेरी नाईस स्टोरी किंवा अजून जे काही दुसरे पॅरलल थिंकिंग नावाची एक स्टोरी आहे, ती आपल्याला एकदा कधीतरी घ्यायची आहे. तर त्या भागातनं मला थोडीशी अजून जास्ती त्याची ओळख झाली. तर ते हळूहळू वाचन, माझं असं बाकीचं वाचन नाहीये, म्हणजे बाकी माझ्याकडे आता बरीच पुस्तकं मी खरं जमवून ठेवली आहेत, पण तसं वाचन होत नाही. ते एक योग प्रवीणचा वर्ग मी आता करायला घेतलाय, पण त्याचं कसं आहे की तो 3 वर्षात कधीही करता येतो, त्यामुळे त्याला अशी अर्जन्सी नाहीये, डेडलाईन नाहीये. तर त्याची पण 4 पुस्तकं घरी येऊन पडली आहेत, तर त्याच्यातलं एकच पुस्तक माझं वाचून झालंय. पण खरं तर ते वाचायला लागलं की ते खूप इंटरेस्टिंग वाटतं आणि ते आपण वाचत राहतो. पण ते थोडासा वेळ काढून वाचणं, आता
किंवा आता सध्या माझी आता कसं आता हे व्याख्यानांची तयारी किंवा हा जो एक वर्ग जो हे जे सगळे बाकीचे जे लोक आहेत ते वर्गात येत आहेत, तर त्यांना आसन शिकवायचं असतं दुसऱ्या दिवशी. तर ते मला सगळं जे वर्णन करायचं त्याच वाचन करण्यात माझी थोडीशी तयारी होते. म्हणजे त्यामुळे मी योग प्रवेशचं पुस्तकच परत परत वाचतोय. करेक्ट. म्हणजे मी परत बेसिक मध्ये जाते की जसं आपण काय ग्रॅज्युएशन किंवा आधी शिकत असतो ना, की ते तेव्हा पुस्तक असते, मग ऍक्च्युअल प्रॅक्टिकॅलिटी काहीच कळत नसते. मे बी आता कळतं की अरे त्याचा हा अर्थ होता, किंवा पुस्तकात ते कधी सांगितलंच जाणार नाही. तसंच मला हे योगासनाच्या त्या पेपर लिहिण्यापेक्षा ऍक्च्युअली प्रॅक्टिकल ह्याच्यामधनं कळालं, किंवा म्हणजे आय डोंट नो हाऊ वी आर गोइंग टू अटेंड द स्पिरिच्युअल लेवल ऑफ इट. म्हणजे पुस्तक वाचून हे नक्कीच यायचं नाही, हे आता तरी वाटतं की पुस्तक करून अशा गोष्टी येणाऱ्यातल्या नाही, तर काय केल्याने येईल हा माझा प्रश्न. हा, तर ते म्हणजे आसनं तर एक तर करत राहायला पाहिजे, पण प्राणायामाचा अभ्यास, ध्यानाचा अभ्यास, धारणेचा अभ्यास तो हळूहळू वाढवला पाहिजे. तर त्याच्यासाठी हे मधनं गुरुजींचे षटचक्र ध्यान किंवा असे काही काही वर्ग असतात. किंवा मी आता प्रबोध वर्ग केल्यामुळे मला मी एक करायला एलिजिबल झालो, तो म्हणजे स्थिर सुखम आसनम हा वर्ग होता. 8च दिवसाचा वर्ग होता, रोज होता. त्याच्यामध्ये प्रत्येक आसन सुरुवातीला पहिल्या दिवशी 2 मिनिटं, 5 मिनिटं किंवा 5 मिनिटापासून 30 मिनिटापर्यंत धरायचं होतं 8व्या दिवशी. पण कुठलं आसन धरायचं ह्याच्यावरती त्यांचं काही म्हणणं नव्हतं. म्हणजे तुम्ही सोपं आसन घ्या आणि 30 मिनिटं धरा. अच्छा. तर ते तसे काय काय तुम्ही जर वर्ग करत राहिलात तर तुम्हाला ती थोडीशी अनुभूती येते असं म्हणायला. प्रॅक्टिकल लेवल त्याचा. बरोबर. किंवा आता हे प्रबोधच्या वर्गामध्ये दंडनेती दंडधवती असते. म्हणजे दंड एक रबरी नळी नाकातनं घालायची आणि दुसऱ्या बाजूने काढायची, किंवा नाकातनं घालायची आणि तोंडातनं काढायची. किंवा एक दंड धवती असते, ती थोडीशी जाड प्लॅस्टिकची ट्यूब असते थोडीशी, ती पोटात तोंडात घालायची आणि जठरापर्यंत न्यायची. तर हे सुरुवातीला आपल्याला म्हणजे काय, म्हणजे आपण काय करतोय हे कसं काय जाणार. ती 4 वेळा बाहेर येते, मग आपल्याला नाही जमते, बाकीच्यांना जमतंय, ह्याच्यातच आपण असतो. आणि मग मी ती तोंडात घालायची नळी तर मी रोज प्रयत्न केलो. 5व्या दिवशी ते आत गेली, नाही तर ती इथेच अडकायची. ते हे अशा, किंवा इव्हन सुरुवातीला तुम्ही जलनेती केली तरी ते पहिल्यांदा नाकात पाणी गेल्यावरतीच आपलं एकदम हे होतं, म्हणजे आवाज आपल्याला कसतरी होतं आणि आपण ते सोडून देतो प्रयत्न. तर ह्या अशा छोट्या छोट्या अनुभूतींमधून काहीतरी होत असावं. करेक्ट. म्हणजे तू तिथे जाऊन जे कोर्सेस केलेत किंवा काय, म्हणजे जसं आता संगीतात असतं की गुरु समोर बसून किंवा तो जे करतो बघून त्याचा जेव्हा आपल्यावर परिणाम होतो, की ते बघण्यात ती प्रोसेस, तो जास्ती परिणामकारक होत असेल ना, म्हणजे नुसती पुस्तकं वाचण्यापेक्षा. असं माझा एक बेसिक प्रश्न आहे. म्हणून म्हटलं ते स्थिर सुखम आसनम मला ते 8 दिवसाचा वर्ग नोव्हेंबर मध्ये केला. तर आता सुरुवातीला कोणालाही सांगितलं की तुला एक आसन 30 मिनिट धरायचं आहे, तर तू म्हणजे तो वर्ग तो नकोच, म्हणजे मी ऍडमिशनच घेत नाही असं म्हणणार ना. करेक्ट. पण तो एलिजिबल तो योग प्रबोध झाल्यामुळे झाला. पण मी म्हंटल ठीक आहे, बघू करून काय होतंय. म्हणजे आता ते वर्ग घेतायत म्हणजे काहीतरी तर आपल्याला सांगतील. तर काही नाही, ती 30 मिनिटं आसन धरलं, सोपं धरलं. म्हणजे वज्रासन ठेवून हात पुढे ठेवणं, वज्रासन घालायचे आणि हात पुढे ठेवायचे आणि मान किंचित वरती करून जानू हस्तासन असं केलं होतं. पण ते धरलं 30 मिनिट. म्हणजे किंवा काय असं अर्ध मच्छिंद्रासन सुद्धा 5 मिनिटं का 10 मिनिटं धरायला सांगितलं होतं. असं काही, म्हणजे सुरुवातीला ते आपल्याला वाटतं की अरे कसं काय जमणार, पण ते हळू. ओके, ठीक आहे. त्यामुळे हळूहळू होईल ह्या गोष्टी एक 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 करत. पण दोन्ही पाहिजे, म्हणजे वाचन पण पाहिजे आणि अभ्यास पण पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष अभ्यास पण पाहिजे. माझंही अजून ते पुढचं स्टेजला जायचंय. म्हणजे ते वर्ग केल्यावरच होतं, पण ते स्वतःहून जरा ते
स्वतःहून करणं फारच डिटर्मिनेशन लागतं. ते खरं व्हायला पाहिजे, स्वतःहून अभ्यास व्हायला पाहिजे म्हणजे. पण ते प्रवास आहे, प्रवास. ठीक आहे, चला, धन्यवाद तुम्ही सगळे. धन्यवाद.